नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. पुसेगावचा ओरिजिनल एक नंबरचा मानकरी असलेला हा सचिन. तुम्ही बघितलं, सचिनची काल मुलाखत झाली होती आणि त्या मुलाखतीमध्ये तुम्ही बघितलं, अ, सचिनच्या मालकांची म्हणजेच शाहिदभाई मुलानी यांची काल मुलाखत घेण्यात आलेली होती. त्या मुलाखतीमध्ये तुम्ही बघितलं, सचिन जो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पुसेगावचा एक नंबरचा मानकरी आहे. हा सचिन खूप लोकांना एक दिसत नव्हता मैदानामध्ये. एक आजारी होता, सगळ्यांना माहीत होतं. मला माहिती पण मिळत होतं की तो आजारीच होता. परंतु काल ज्यावेळेस मी बघितली फाईट, त्या फाईटमध्ये एक अंगावरती काटाच उभा राहिला. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलानं आदत वयापासून धुमाकूळ घातला, या बैलगाडा शर्यत क्षेत्राला वेड लावलं, दोन्ही खांदी पळतोय, पब्लिकचा बेताज बादशाह म्हटलं तरी काही हरकत नाही, असा हा हिंद केसरी सचिन तुम्ही बघितलं मैदानामध्ये दिसत नव्हता, वारंवार दिसत नव्हता. आजारी होता हे सगळ्यांना कल्पना होती, परंतु आजारी का होता, त्याचं काय कारण होतं, हे जे कारण आहे ते काल समोरच आलं. तुम्ही बघितलं, जसं आपल्या या बैलगाडा शहर क्षेत्रामधील देव बकासूर आजारी होता, त्याच्या पोटामध्ये तार सापडली होती आणि ती तार जी आहे ती ती तार जी आहे ती तुम्ही बघितलं कशा पद्धतीनं काढलेली होती. तोंडामध्ये ती पाईप घालून ती तार जी आहे ती काढण्यात आलेली होती. परंतु सचिनच्या पण बाबतीत तसंच घडलेलं आहे. आता बकासूरच्या बाबतीत तुम्ही म्हटलं बघितलं, की बकासूरनं ज्यावेळेस बांधतो त्या ठिकाणी बकासूरच्या तोंडामध्ये तार गेलेली होती. परंतु सचिनचा विषय वेगळा होता. त्याच्या मालकाने स्पष्टच केलेलं आहे शाहिदभाई मुलानी यांनी, की सचिनच्या पोटामध्ये जाणून-बुजून तार जी आहे ती घातलेली आहे. आता सगळे म्हणतील, की घातलेली आहे म्हणजे नक्की काय? त्यांनी सांगितलं ज्यावेळेस ती तार जी आहे, त्या ताराचा मोठा तुकडा सापडला. त्या ताराच्या तुकड्याला दोन्ही बाजूने असा एक टोचीदार भाग केलेला दोन्ही बाजूने. म्हणजे तो बघा, करणाऱ्याला सुद्धा किती मूर्ख लोकं आहेत बघा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. ज्यांनी ते केलं कृत्य, त्या लोकांना जरा तरी भान ठेवायला पाहिजे होतं, की एक मुकं जनावर आहे. त्या मुक्या जनावरानं काय तुमचं वाईट केले? आ? अहो लाजा वाटू द्या थोड्याशा. काय त्या वासरानं केलं हो? वासराचाच विषय नाही, बाकीच्या सुद्धा नंदींनी काय केले तुमचं वाकडं? ते लिंबू टाकताय, काय करताय? नका असे करू राव. मुक्या जनावराचा शाप लागेल. तुम्ही बघितलं शाहिदभाई मुलानींनी सांगितलं, की जाणून-बुजून केले असं आम्हाला तर वाटतंय. कारण की तुम्ही बघितलं, की त्याच्या पोटामध्ये पोटाचं ऑपरेशन झालेलं आहे. तिथं टाक्या आहेत पोटावरती आणि सचिन तुम्ही बघितलं बकासूरचा विषय वेगळा होता. त्याच्या तोंडात पाईप घातली, त्यानं ती काढलं तार. परंतु हे पॉसिबल नव्हतं. तारच तेवढ्या लांब होती आणि बेकार वाटतं. हे आश्चर्याचा धक्काच बसला मला. मी काल बघितलं. कुणाला जर बघायचा असेल व्हिडिओ, सँडी यादवनी आपल्या मुलाखत घेतलेली आहे सचिनची, आपल्या हिंदकेसरी सचिनची, बघा जाऊन. खरंच एक लाजिरवाणी गोष्ट आहे. हे असे कृत्य करतायत लोकं. कारण की तुम्ही बघितलं की भाईंनी सांगितलं की म्हणजे शाहिद भाईंनी सांगितलं की दोन्ही बाजूला टोकदार होतं. म्हणजे हा एक डावच होता त्यांचा, की सचिनच्या पोटामध्ये तार घालवायचा. खूप खूप महाभयंकर लोक आहेत या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. म्हणजे असे कृत्य करणारी लोकं म्हणतोय मी. नाहीतर उगीच कोणी अर्थाचा अनर्थ काढत बसेल. जे करणार कृत्य करणारे असे लोक आहेत, त्यांना ते निदर्शनास सुद्धा येत नाहीत. तुम्ही बघितलं प्रत्येक मैदानामध्ये लिंब-बिंब असले पण टाकतात लोकं. का असं करतायत? अहो काय तुम्ही असं का करताय? तुमच्याजवळ जरी नंदी असेल तर तुम्ही तयार करा. त्या शाहिद भाईंनी जीवाचं रान करून त्यांनी तुम्ही बघितलं या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूरमुळे आले. बकासूरचा त्यांना नाद लागला. म्हणून त्यांनी एक बघितलं, सचिन नावाच्या नंदीची खरेदी केली. त्याने कमी वयात नाव केलं सचिननं. परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चांगल्या गोष्टीला नजर लागतेच आणि तसंच त्या सचिनच्या बाबतीत घडलं आणि सचिन तुम्ही बघितलं वारंवार मैदानामध्ये दिसत नव्हता. परंतु ज्यावेळेस मैदानात यायचा बंद झाला त्यावेळेस मी खूप माहिती लोकांना विचारली. मी अगदी शाहिद भाईंना सुद्धा फोन केलेला होता, की सचिन कधी मैदानामध्ये दिसेल, काय नाही, थोडीशी तब्येत नाही बरी. परंतु तुम्ही बघितलं तब्येतीचं मेन कारण हे होतं. मित्रांनो, या व्हिडिओमधून कोणाच्या मनाला ठेच पोहोचण्यासारखं असं मी काय बोललो नाही आहे. परंतु
मुक्या जनावरांना तुम्ही असं नका करू. खरंच बेकार वाटलं. काल सचिनच्या पोटामध्ये किती बघा टाके तिथं टाकलेत. त्यातून तार काढलेले ऑपरेशन झालं सचिनचं. आणि आता सचिन सुखरूप आहे आणि सचिन पाळण्यासाठी सज्ज होतोय. लवकरच तुम्हाला 1 तारखेच्या मैदानामध्ये दिसेल. परंतु बघितलं असे कृत्य करणारे लोकं जे आहेत त्यांना काहीतरी त्याच्यावरती उपाय करावा आणि हे असलं थांबलं पाहिजे कुठेतरी. परंतु असो धन्यवाद.